जय श्रीकृष्ण मित्रांनो, आज आपण 14 ते 18 श्लोकांचा मूळ रूप संस्कृतमध्ये त्याचे मराठीमध्ये सविस्तर भाषांतर पाहणार आहोत. श्लोक 14. ततः स्वेहे हरयुक्तते महती सैन्ये स्थितौ माधवः पांडवाश्चैव दिव्य शंखो प्रदद्युम्नोः. श्लोक 15. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौड्रं दद्मो महाशंकः भीमकर्मा प्रकोदरः. पांचजन्य नावाचा शंख सर्वांच्या अंतर्यामी, सर्वांच्या अंतःकरणात जाणारे भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजविला. भगवंताने पांचजन्य नावाचा शंखरूप धारण करणारा दैत्याला मारून त्याला शंखरूपाने ग्रहण केले होते, म्हणून या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले. देवदत्त धनंजय. राजसूय यज्ञाच्या वेळी अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून फार मोठ्या प्रमाणात द्रव्य एकत्र केले होते, म्हणून अर्जुनाचे नाव धनंजय पडले. निवात कवचादी दैत्याबरोबर युद्ध करतेवेळी इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला होता. या शंखाचा आवाज फार मोठ्या होत होता. त्या आवाजाने शत्रूचे सैन्य घाबरून जात होते. अर्जुनाने हा शंख वाजवला. पौंड्रं दद्मो महाशंकः भीमकर्मा वृकोदरः. हिंडिबासूर, बकासूर, जटासूर इत्यादी राक्षसांना आणि किचक, जरासंघ इत्यादी बलवान वीरांना ठार मारल्यामुळे भीमाचे नाव भीमकर्मा पडले. त्याच्या पोटात जठराग्नी अतिरिक्त वृक्क या नावाचा एक विशेष अग्नी होता. त्यामुळे त्यांना अधिक आहार पचत होता. या कारणाने भीमसेनाचे नाव वृकोदर पडले. अशा भयंकर कर्म करणाऱ्या वृकोदर भीमसेनाने प्रचंड आकाराचा पौंड्र नावाचा शंख वाजवला. श्लोक नंबर 16. अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमाणिकपुष्पकौ. अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः सुघोषो माणिकपुष्पो. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे तिघे कुंतीचे पुत्र होते आणि नकुल आणि सहदेव हे दोघे माद्रीचे पुत्र होते. हा फरक दाखवण्यासाठीच या ठिकाणी युधिष्ठिरला कुंतीपुत्र म्हणून संबोधले आहे. युधिष्ठिर राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की वनवासात जाण्यापूर्वी युधिष्ठिर अर्ध्या राज्याचे इंद्रप्रस्थाचे राजे होते आणि नियमानुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतर ते राजे व्हावयास पाहिजे होते. राजे हे विश्लेषण देऊन भविष्य काळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार होते आहेत असा संकेतही संजय करू इच्छितात. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकी शापवराजिताः. श्लोक 17 झाला आणि श्लोक 18. द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते.
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खदद्युम्नः पृथक् पृथक् कश्चिच्च परमेश्वासाः शंखादद्मु पृथक् पृथक्. महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होते. हा पूर्वजना श्री काशीराजाची कन्या अंबा होता आणि या जन्मातही द्रुपद राजाच्या उदरी कन्यारूपातच जन्माला आला होता. हाच शिखंडी नंतर स्तुना कर्ण या नावाच्या यक्षाकडून पुरुषत्वास प्राप्त करून पुरुष झाला. भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला श्रीच समजत होते. या कारणाने त्याच्यावर बाण सोडत नव्हते. अर्जुनाने युद्धप्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यावर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. युद्धाच्या वेळी याने द्रोणाचार्याकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपला पराक्रमाचे अपरिमित वीरांना यमसाधनास पाठवले होते. शेवटी कौरव सेनेत 6 महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्यावर शस्त्रांचा मारा केला. दुःशासन पुत्राकडून डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. संजयाने शंख वादनाच्या वर्णनात कौरव सैन्यातील शूरवीरांपैकी केवळ भीष्माचार्याचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरांपैकी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी 18 वीरांची नाव घेतली. यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा कौरव सैन्याचा आदर नाही, म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नव्हते. परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवांविषयी आदरभाव असल्याकारणाने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करण्यातच त्यांना आनंद वाटत आहे. येथे आज 18व्या अध्याय पहिल्या अध्यायाच्या 18 श्लोकापर्यंत वर्णन आणि अर्थ संपले आहे. जय श्रीकृष्ण.